विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी वोट चोरीचा आरोप केल्यानंतर महाराष्ट्रात देखील मतदार यादीतला घोळ होतोय असा आरोप आहे। संभाजीनगरात तब्बल 23,000 मतदारांची नावे 2 ठिकाणी सापडली आहेत, तर दुसरीकडे विदर्भात चंद्रपूरमध्ये एकाच घरात 119 मतदारांची नोंद झाल्याचा आरोप काँग्रेसने केला। तर इकडे पालघरमध्ये देखील मतदार यादीत एकाच महिलेचं नाव तब्बल 6 वेळा आढळलंय। तर नाशिकमध्ये एकाच नावाने 3 बनावट मतदान कार्ड सापडलेले आहेत। त्यामुळे महाराष्ट्रातील देखील मतदार यादीतील घोळ हा समोर आलेला आहे। 4 जिल्ह्यातली या घटना आहेत। संभाजीनगरमधील पैठण तालुक्यात 23,000 मतदारांची नावे 2 ठिकाणी सापडली आहेत। दुसरीकडे चंद्रपूरमध्ये घुग्गुस गावात एकाच घरात तब्बल 119 मतदारांची नोंद झाली असा काँग्रेसचा आरोप आहे। तिकडे पालघरमध्ये देखील एकाच महिलेचं नाव 6 वेळा आढळलंय। तर नाशिकमध्ये एकाच नावाने 3 बनावट मतदान कार्ड सापडलेली आहेत। त्यामध्ये नाव महिलेचं आहे, फोटो मात्र पुरुषाचा आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।